मध्ये आम्ही राहतो. इकडे आजी, ही बाई आजी आणि ही मावशी आजी, या दोघी. प्रसाद प्रसाद आराम होतो द्या, लाजू नका, आमचंच आहे. थांबा अगर चालतं. 5, 4, 3, 2, 1. साक्षी आणि मयूरच्या डान्सला वन्स मोर झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी डान्स केला आणि त्यांच्यासोबत आम्ही पण बसून एन्जॉय केला आणि आम्ही त्यांच्यासोबत बसल्या बसल्या डान्स केला. साक्षी व मयूरचा खूप सुंदर डान्स झाला. त्यांना वन्स मोर पण मिळाला. त्यानंतर त्यांनी परत एकदा डान्स केला. डान्स झाल्यानंतर मेन प्रोग्राम होता रिंग सेरेमनी. ती खूप सुंदर आणि उत्तमरित्या पार पडली. रिंग सेरेमनीचा प्रोग्राम झाल्यानंतर दोघांनी केक कट केला. ते पण एक छान सेलिब्रेशन झालं. आता प्रोग्राम झाला आहे आणि सर्व फोटो सेशनसाठी एक 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 मेंबर चालले. त्याच्यामध्ये याने नंबर लावला पहिला. आम्ही राहिलोय. तुला माहिती नव्हतं का? जेवणाचं काउंटर थोड्या वेळामध्ये प्लीज रिक्वेस्ट आहे. बुके कोणाचं आहे? या फोटोमध्ये आम्ही सर्व भाऊ बहिणी आहोत. म्हणजे साक्षीच्या आम्ही सर्व आत्ते बहिणी व आत्ते भाऊ आहेत आणि तिकडे सर्व ते त्या 4 जणी आणि दत्ता
असं आम्ही सर्व भाऊ बहिणी एकत्र आहोत या फोटोमध्ये. आराम होते ते, लाजू नका, आमचंच आहे, खाऊन घ्या असं म्हणावं लागतं. नाही थोडा तुमचा थोडा त्यांचा सांगावं लागतं असं. घरचे लोक विसरून जातात जेवण करायचं ना. हो छान आहे. नाही तू तर आरामात होते, बिचारा मंत्र म्हणून थकून गेलाय. इकडे आजी, ही बाई आजी आणि ही मावशी आजी, या दोघी बहिणी आहे. काय आजी पाणी हवंय का? आणते हा मामाचा मुलगा कैलास, राकेश, हे तिघं भाऊ आहे. हा मोठा, हा 2 नंबरचा आणि हा 3 नंबरचा. आणि याला तर तुम्ही ओळखतातच. का? अरे ड्रेस नाही आला त्याला, सांग ना तू. तू आणि मी एकत्र बसूया. हा चालेल ना? बसतोय नक्की कन्फर्म? मला घेते ना तुला. तुला नाही बोलली का? आणि 3 वाट्या घेतल्या. काय एवढं 3 वाट्यांमध्ये आहे काहीतरी आहे. हा लोणचं घे घे, डब्यात भरून घे. अरे पण ते काही कर. अरे मग काय तो काय तुम्ही 8 वाजता जेवा. असं काही नसतं. पोटभर उद्या काकू, ही दुसरी काकू. मम्मी जेवण करा. आता आम्ही पण चाललो जेवायला. कुठे जेवायला बसलोय. तिकडनं घे ना आता. असं तिकडे जा. हे मग जा फक्त. हॅलो गाईज. तर इथे आता माझ्या सर्व बहिणी, माझी काकू, माझा भाऊ, आम्ही सर्व ही चिल्लर गँग सर्व आता पिरी पिरी या सॉन्गवर डान्स करत आहेत. बाकीच्यांचे जेवण होत आले तोपर्यंत आम्ही स्टेजवर असंच टाईमपास म्हणून मस्त छान डान्स करतो आहे. आणि हे डान्स झाल्यानंतर जे मेन डान्स आहे स्टेजवरचे परफॉर्मन्स करणार आहे ते नंतर होणार आहे. आणि तुम्हाला ते डान्स पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि एन्जॉय करा.
तुम्ही बघू शकता की सर्व एकत्र असल्यावर डान्स करण्याची मजा काही वेगळीच असते. आणि इथे तुम्ही बघू शकता माझे काका एक रेकॉर्डिंग करताय, त्यांनासुद्धा राहावं गेलं आणि ते सुद्धा रेकॉर्डिंग सोडून मध्ये डान्स करायला आले. त्याच्यामुळे सर्व एकत्र असल्याने की एक डान्सची मजा वेगळीच असते. आणि त्या डान्समध्ये सर्व भावंडं असले की किंवा अजूनच मजा असते. तुम्हाला आता पुढचे डान्स नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळतील. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय, सी यू.